नमस्कार, दंडवत प्रणाम. सुगरणीचा खोपा या चॅनलमध्ये आपली मावशी आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आणि आता आपण आमच्या घरच्या एक मेंबरला भेटणार आहोत. असं छान आणि शांत मेंबर आहे तो, त्याला भेटणार आहोत. चला मग आता आपण सुरुवात करूया व्हिडिओला. आणि तुम्हाला एक आठवण देते, तुम्ही जर का आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि जर का केलं असेल तर लाईक करा. पण तुम्हाला जरी वाटलं तर एखाद्या दिवशी लाईव्ह येऊ, तुम्ही मला तशी कमेंट करा. करूया. याचं नाव डिबोट आहे, पण रोबोटमधूनच हा डिबोट आला आहे. आणि याला असं छान असं नाव ठेवलं आहे मी, टिल्लू. हा टिल्लू आहे ना, खूप आज्ञाधारक आहे. हा मोबाईलवर एक ॲप असतं, त्याला आपण इन्स्टॉल करून घेतलं आहे. आणि आपण सगळं काही त्याचं जे कार्य आहे ना, बंद करणं, चालू करणं, थांबवणं, त्याला आपण ऑर्डर देतो की आता बस झालं झाडून, आता पुसून टाक, हे सगळं काही मोबाईलवरूनच करत असतो. त्याने त्याच्या कॅमेऱ्यात आपल्या घराचा एक नकाशा तयार करून घेतला आहे. तेवढीच साफसफाई करतो, त्याच्या पलीकडे मर्यादाचं उल्लंघन तो करतच. एवढं छान असं बाळ आहे ते आमच्या घरातलं एक टिल्लू म्हणून. आणि जर का त्याची चार्जिंग संपली, त्याच्या पोटातलं जे काही आहे ऊर्जा ती संपली की आपोआप असतं त्या चार्जिंगच्या मशीनला जाऊन बरोबर फिट होतं आणि आपली चार्जिंग करून घेतं. ते काय काय कार्य करतं, कुठल्या त्याच्यामध्ये त्यांनी वस्तू जॉईन केल्या आहेत, तर तुम्हाला मी दाखवते. हे आता उघडून बघू आपण. याची ही डस्टबिन आहे आणि आम्ही दररोज साफ करून घेतो. यायचं होतं की कचरा कुठे जातो, मग याच्यातला हा प्रश्न आपल्याला साहजिकच पडतो, म्हणून त्याच्यातला कचरा आम्ही आज काढलेला नाही आहे. तर हा कचरा आणि हे याचं फिल्टर आहे. हा बघा, इथे जातो आपला जो काही कचरा आहे तो. आता त्याला आम्ही खाली करून घेणार आहोत. ही आपण डस्टबिन जे काही बास्केट आहे कचऱ्याची ती अडकून घेत. हा ब्रश आहे आणि हा साफसफाईचं काम करत असतो. आणि ह्या रोबोटच्या खाली एक रोलर असतं. त्या रोलरमध्ये जरी केस अडकले, दोरा अडकला तर हे कट करतं. हे जे लाईट आहे ना, हे बारीक, ते नेटवर्कचं आहे. परत रिसेट करू शकतो याला, याच्याने. हे बटन आहे. आपण नवीन मॅप बनवू शकतो याच्याने, ते आहे. ही पाण्याची टँक आहे. ही इथे पाण्याची टँक आहे. याच्यामध्ये पाणी भरलं आपण की हा आपोआप सगळ्या घराला पोचा मारून येतो. तर तो असं म्हणतोय, पाण्याची टँकी आहे ना, टाकी, ती व्यवस्थित अशी फिट झाली. आता क्लिनिंग करायला त्याने चालू केलं आहे. आणि तो आपल्या बेडच्या खाली, कॉटच्या खाली घुसला आहे बघा. आणि कॉटच्या खालीसुद्धा छान असं क्लीन करून घेतो तो. स्टूल आहे, खुर्ची आहे, तरी पण तो मार्ग शोधतो. आता हे बेडरूम क्लीन करतो आहे तो. पोचा मारण्याची पण थोडी ऑर्डर दिली आहे, तर ते पण करतो आहे तो. बघा, थोड्या जागेत घुसला तो. खूपच अडचणीत सुद्धा जातो. फक्त खाली काही वस्तू नको पाहिजे. मुलांचे छोटे छोटे खेळणे, छोट्या वस्तू जर का असला, झाडू, आपला झाडू तर अजिबातच नको खाली. झाडूचे पूर्ण 12 वाजवतो मग तो. आता बेडरूममधून किचनमध्ये आला तो. आणि आता इथे आपला डायनिंग टेबल आहे. या खुर्शींमधून बसायचा हे बघा, दिसेल तिथे टेबल खाली.
ते सगळ्यात स्वच्छ करून घेतो तो. पुसायचा अडचणीत सुद्धा झाडा पुसायचा प्रयत्न करतो. असं छान बाळ आहे ते. मशीन खूप प्रामाणिक असतं. ठरवून दिलेले कामं व्यवस्थित करतं ते. तिकडनं खुर्च्या आहेत ना, म्हणून त्याला जाता येत नाही. आनंदीने एक खुर्ची बाजूला केली. अगदी कान्या कोपऱ्यामध्ये जाऊन स्वच्छता करतो तो. दिली त्याप्रमाणेच तो आपण जेव्हा नकाशा तयार केला ना, तेव्हा आपण त्याला प्रत्येक रूमची अनुक्रमणिका लावून दिली. क्रमाक्रमाने रूम लावून दिले त्याला, 1 2 3 असा. त्याप्रमाणेच तो काम करतो घरातलं. आपण एका टायमाला दोघं कामं पण करू शकतो, किंवा एका टायमाला नुसतं झाडूनही शकतो, किंवा नुसतं पुसूही शकतो. शक्य होईल तेवढं तो कोपऱ्यातली साफसफाई करून घेतो. हे आता हॉलमध्ये आलं ते. ते झाडूचं पडलेलं होतं, झाडूची काडी पडलेली होती, ती आतमध्ये घेतली त्याने. आता पुढे गेला असतं तो, पण तिथे टिपॉय आहे ना आडवा, तर मागे सरकतो लगेच. आता मुलांनी इथे कागदाचे तुकडे टाकून ठेवले आहेत, बारीक, जास्त बारीक करून टाकले त्यांनी, पण टाकून दिले आहे. ते सुद्धा व्यवस्थित असं साफ करेल ते. एखाद वेळेला दरवाजा जरी उघडा असला पण ते बाहेर नाही जात. त्याचा जो रेशो आहे त्याच्यातच काम करतं ते. बास्केट आहे कांदे ठेवायची आपली तिथे, त्याच्या आजूबाजूला छान असं पुसून काढतंय, झाडून काढतंय. आलं ते आजूबाजूचे कोपरे आहेत ना, सगळ्यात पहिले ते क्लीन करतं, नंतर मोकळ्या जागी फिरत राहतं. हे बघा, तो बरोबर जे कोपरे आहे ना, सगळ्यात आधी कोपऱ्याचं साफ करून घेतं. ते आपल्याला शिकवतं की अडचणीचे कामं आधी करा, मग सोपे कामं आपल्याला सहज करता येतील. आता तो शोधतोय की माझं चार्जर कुठे आहे. कळली त्याला आता दिशा. बघा किती हळूवार चाललं. तो म्हणतो मी माझ्या स्पॉटवर आलो आणि चार्जिंगला सुरुवात करून घेतली आहे. तुम्हाला जरी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.